त्यांनी, पण आम्हाला वाटलं नाही की असं करील, अगर काय होईल. मग तिकडं गाई दिसल्या म्हणून मागे गेले, बघ ते तर उभारलेलं होतं. मी ओरडते मग व कशी दिना म्हणून जवळ गेले तर लोण कळायलेलं होतं. काहीच कळना मला उतरायचं बी कळणार, पळायचं बी कळणार. पुन्हा तर आमचे भाऊजी आले आणि त्यांनी तेव्हा बघितलं परत. माझी बारकी लेकरं आहे, तो उसातून फिरूतून सगळं पाणी वाहतंय, कांद्याच्या रोपातून बी पाणी वाहतंय. झाडं गेली. त्यांची 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, मुलगा आहे, आणि त्यांच्या घराची सुद्धा व्यवस्था ठीक नाहीये. आणि सारखं फोन यायचं 15-15 मिनिटाला, कधी पैसे देताव. मग ते असं सारखं आठवडाभर माझ्या गळापूर रडायचं, मम्मीच्या गळापूर रडायचं. पुढं काल आलं धारात, कालला दूध घातलं आणि गाई बांधून येतो म्हटलं 5 मिनिटात. मग लय वेळ उशीर झाला, दुसऱ्याच्या धारात गाय गेलता. मग मम्मी मी पळत गेला तर गाय फास घेऊन ही झालं झाडाला. तुला पप्पा कधी भेटले होते? मला पप्पा आम्ही म्हणजे सकाळी ती लय वेळ उशीर लागला यायला म्हणून गेलतो, तर तिथं गळफास घेतलेला झाडाला. ह्या मुलांच्या भविष्यांचं काय, हा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर आहे.